आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. 25 कोटी कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे उद्या काही सेवा विस्कळीत होण्याची शक्यता. राज्यात लवकरच मेघा भरती करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल विधानसभेत घोषणा. आषाढी वारीच्या सर्वोत्कृष्ट नियोजनाबद्दल आमदार अभिजित पाटील यांच्याकडून विधानसभेत अभिनंदनाचा ठराव. आणि 30 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बार्शी उपसा सिंचन योजनेचं माढ्याच्या दुष्काळी पूर्व भागात आलं पाणी. आता घडामोडी विस्तारानं. बँका, विमा, पोस्ट, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम यासारख्या विविध क्षेत्रातील साधारण 25 कोटी कर्मचारी आणि कामगार उद्या देशव्यापी संपावर जाणार आहेत. परिणामी देशभरातील विविध सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संस्थांनी हा संप पुकारला असून भारत बंदची हाक दिली आहे. सरकारच्या कामगार विरोधी आणि राष्ट्रविरोधी कारखानदार समर्थक धोरणांना विरोध दर्शवण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आल्याचं या संघटनांनी म्हटलं आहे. राज्यात रिक्त पदांची मेगा भरती लवकरच करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत दिली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात सदस्य भीमराव केराम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर राज्य सरकार मेगा भरती करेल. राज्य शासनानं सर्व विभागांना 150 दिवसांच्या उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला असून या कार्यक्रमांतर्गत रिक्त पदाच्या भरतीसंबंधी माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दक्षिण काशी पंढरपुरातील यंदाच्या आषाढी वारीच्या महासोहळ्याचं सर्वोत्कृष्ट नियोजन झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांचं कौतुक करत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव काल आमदार अभिजित पाटील यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत मांडला. या प्रस्तावाला सभागृहातील सर्वच आमदारांनी चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान आषाढी वारीच्या सूक्ष्म आणि प्रभावी नेटक्या नियोजनाबद्दल सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजेनंतर करण्यात आला. आषाढी एकादशीच्या दिवशी यंदा प्रथमच एआय आधारित ड्रोन यंत्रणेचा वापर करण्यात आला. यात वारीच्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून ड्रोन यंत्रणा सुरू झाली. दरम्यान या यंत्रणेच्या आधारे यंदा विक्रमी 28 लाख भाविक पंढरपुरात आल्याची माहिती समोर आली आहे. यंदा रेकॉर्ड ब्रेक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल दिली आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं दक्षिण काशी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या भाविकांकडून पंढरीचा निरोप घेतला जात आहे. परतीच्या प्रवासासाठी एसटी बस, रेल्वे आणि खासगी वाहनांना भाविकांनी गर्दी केली आहे. एसटीसह रेल्वे स्थानकावर वारकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. तब्बल 30 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर माढा तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळी अंजनगाव परिसरात बार्शी उपसा सिंचन योजनेद्वारे उजनीचं पाणी आलं आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आनंदले आहेत. या योजनेद्वारे जामगाव वाडाच्या वाडीसह पूर्व भागातील 170 लहान मोठे पाझर तलाव उजनीच्या पाण्यातून भरून घेतले जाणार आहेत. आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते अंजनगाव इथं जलपूजन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. बार्शी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होण्यानं माढा तालुक्याचा दुष्काळी पूर्व भाग आता सिंचनाखाली येणार आहे. माजी आमदार बबनराव शिंदे यांनी देखील ही योजना कार्यान्वित होण्यासाठी अखंड पाठपुरावा केला होता. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. मंगल ध्वनि गुंजन,
या घडामोडी आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. घाटमाता आणि भीमा खोरे परिसरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणात येणारी पाण्याची आवक 17,000 क्युसेक झाली असून आता धरणातून वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक विसर्गानं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धरण सद्यस्थितीत 86% भरलं आहे. सोलापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर कचरा टाकण्यासह घाण टाकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. अशा नागरिकांनी दंड नाही भरल्यास त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याच्या सूचना सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी आरोग्य निरीक्षकांच्या बैठकीत दिल्या आहेत. स्वर्गीय जेटी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ जुळे सोलापूरच्या भंडारी मैदानावर सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या शांभवी चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान काल पहिल्या उपांत्य सामन्यात सोलापूरच्या भंडारी स्पोर्ट्स अकॅडमीनं पंढरपूरच्या नागेश साळुंके क्रिकेट अकॅडमीचा 43 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सांगली इथं झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूरच्या सृष्टी मुसळे आणि श्रेयश इंगळे यांना आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त झालं आहे. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी आपल्या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी भविष्य निर्वाह निधी योजनेसाठी करण्याचं क्षेत्रीय अधिकारी पुरुषोत्तम मीना यांनी कळवलं आहे. सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडील परिमंडल विभागाचे उपायुक्त विजय कबाडे यांना शासनाकडून वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. 11वी इयत्तेच्या प्रवेशासाठी उद्यापासून दुसरी प्रवेश फेरी राबवली जाणार आहे. सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडील नूतन पोलीस उपायुक्त गोहर हसन यांच्याकडे मुख्यालय आणि वाहतूक शाखा तर अश्विनी पाटील यांच्याकडे गुन्हे शाखेचा पदभार काल सोपवण्यात आला. सोलापूर गोवा मार्गावरची विमानसेवा 7ही दिवस चालू ठेवण्याची तयारी केली जात आहे. आता तापमान. कालचं सोमवारचं सोलापूरच्या हवामान विभागाकडे नोंदवलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल तापमान 31, किमान तापमान 23.8. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. 25 कोटी कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे उद्या काही सेवा विस्कळीत होण्याची शक्यता. राज्यात लवकरच मेगा नोकर भरती करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल विधानसभेत घोषणा. आषाढी वारीच्या सर्वोत्कृष्ट नियोजनाबद्दल आमदार अभिजित पाटील यांच्याकडून विधानसभेत अभिनंदनाचा ठराव. आणि 30 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बार्शी उपसा सिंचन योजनेचं माढ्याच्या दुष्काळी पूर्व भागात आलं पाणी. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार. आता घडामोडी विस्तारानं. बँका